ही स्पर्धा या ठिकाणी आज भरवली आहे। माननीय अजितभाई कासार पुरस्कृत ही स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। बघूया सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। जय हनुमान उसरोली वर्सेस जय हनुमान कोंडांबोली या दोन संघांच्या दरम्यान ही लढत बंद ठेव जरा चालू नको चालू नको करू कारण गेम चालू नाही आता इंटर सुंदर चढाई करतो विराज कोंडा आणि मला वाटतंय एक गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी। सुंदर चढाई त्याला प्रत्युत्तर देतोय जय हनुमान उसरोली संघाचा एक चढाईपट्टू। बघूया सुंदर चढाई मात्र क्षेत्रक्षण तेवढं सावध आहे ते कोंडांबोली संघाचं। त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा विराज गोंड कोंडांबोली संघाचा एक आघाडीचा चढाईपट्टू क्रमांक 2 नंबरची जर्सी परिधान करून चढाई करतोय आपल्या संघासाठी। बघूया त्याच्या समोर उसरोली संघाचे 6 क्षेत्ररक्षक 2-2-2 हो आणि मला वाटतं या ठिकाणी सहज पकड होतोय कोंडांबोली संघाकडून, मात्र सहज कोंडांबोलीच्या जाळ्यात सापडतोय जय हनुमान उसरोली संघाचा चढाईपट्टू। त्याला प्रत्युत्तर कोंडांबोली संघाकडून सार्थक वारगे कोंडांबोली संघाकडून रिकामे असते माघारी परततोय। त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा उसरोली संघाकडून। बघूया आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा पण तो रिकामे असते माघारी परततोय आणि बघूया थर्रेटचा मात्र घोंगा वाजते तो कोंडांबोली संघाकडून विराज गोंड। आणि बघूया थर्रेटची चढाई कशा पद्धतीने करतोय आपल्या संघासाठी। बघूया आणि मला वाटतं या ठिकाणी सुंदर पकड, क्या बात आहे, सुंदर पकड। बघूया सुंदर चढाई उसरोली संघाकडून, मात्र सहज एक मोरा बाद करतोय कोंडांबोली संघाचा। सार्थक वारगे रिकामे असते माघारी परततोय। त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा उसरोली संघाकडून। लातमनगडी बाद करण्याचा प्रयत्न, खोलवर चढाई पण तो रिकामे असते माघारी परततोय। त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सार्थक वारगे सतीश वारगे यांचे चिरंजीव वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या कबड्डी क्षेत्रामध्ये आपलं सुद्धा नशीब आजमावतोय
सार्थक वारगे रिकाम्यास ते माघारी परततोय. आणि मात्र या ठिकाणी थर्रेटचा घोंगा वाजते तो कोंडांबोली संघासाठी. बघूया जिंकू किंवा मरू अशी ही चढाई आहे. आणि मला ते हो 2 गडी बाद केलेले आहेत. सुंदर चढाई. आणि मात्र थर्रेटची चढाई मात्र यशस्वी ठरतोय जे हनुमान कोंडांबोली संघाकडून. पुन्हा एकदा उसळली संघाकडून क्रमांक 4चा चढाई पहा. तर बघूया उंचापुरा आपल्या संघासाठी कशा पद्धतीनं गुण मिळवता येईल या पद्धतीनं चढाई करतोय. मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढं सावध आहे कोंडांबोली संघाचं. बघूया अपील करतोय राडर बाद. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा विराज गुंड. कोंडांबोली संघाकडून वारंवार चढाई करतोय ज्याच्याकडे आपल्या संघाची भार मदार. बघूया 4 विरुद्ध 1. रिकाम्यास ते माघारी परततोय. क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना असेल. वादल खाडीगोळा जय बजरंग खारमसगाव. आणि मात्र पुन्हा एकदा थर्रेटचा घोंगा वाजते तो कोंडांबोली संघासाठी ज्याची मगाशी थर्रेटची चढाई मात्र यशस्वी झाली होती. आता पुन्हा एकदा आपली चढाई कशा पद्धतीने यशस्वी करते बघूया. आणि मला वाटतं या ठिकाणी मात्र आता सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते उसरोली संघाने. आणि मला वाटतं या ठिकाणी एक सुंदर पकड कोंडांबोली संघाकडून. बघूया पुन्हा एकदा विराज गुंड 4 विरुद्ध 1 अशी झुंज देतोय. रिकाम्यास ते माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर उसळली संघाकडून एक नवदूत चढाईपट्टू. रिकाम्यास ते माघारी त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सार्थक वारगे. बघूया बघूया आपण पाहिलं तर की मध्यंतरापर्यंत 3 गुणाची आघाडी जे हनुमान कोंडांबोली संघाकडे. चढाई करतोय विराज गुंड. बघूया सुंदर चपल आहे.
पुन्हा एकदा थर्रेटचा गंगा वाजतो कोंडांबोली संघासाठी. बघूया विराज गुंड चढाई करतोय उसळी संघावर. बघूया आणि मारते. सुंदर कॅच केलेला आहे, सुंदर पकड विराज गुंड याची. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा उसरोली संघाकडून. पुन्हा एकदा सार्थक वारगे. चालू सामना संपता क्षणी ताबडतोब क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना असेल. वादल खाडीकोडावरचे जय बजरंग खारमसगाव या दोन संघांच्या संघनायकाने आपले संघ तयार ठेवायचे आहेत. विराज गुंड पुन्हा एकदा चढाई करते. बघूया आपण पाहिलं होतं की मध्यंतरापर्यंत 3 गुणाची आघाडी घेऊन जे आरमान कोंडांबोली संघ या ठिकाणी झुंज देतोय तो उसरोली संघाला आणि मात्र थर्रेटचा घोंगा वाजते पुन्हा एकदा कोंडांबोली संघासाठी. बघूया आणि बघूया आणि या ठिकाणी सुंदर पकड, सुंदर पकड. सुंदर बघूया मला वाटतं अपील करतोय आणि खरोखर मात्र यशस्वी चढाई होतोय आणि 1 गुणाची कमाई उसरोली संघाला. पुन्हा एकदा विराज गुंड कोंडांबोली संघाकडून. सुंदर चढाई लात मनगडी बाद करण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षण तेवढंच सावध आहे उसरोली संघाचं. आणि सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आणि 1 गुणाची आघाडी जे हनुमान कोंडांबोली संघाकडे. बघूया खरोखर दोन्ही संघामध्ये खूप चुरस आहे. आपण मध्यंतरला पाहिलं तर 3 गुणाची आघाडी कोंडांबोली संघाकडे होती मात्र 5 मिनिटं असताना 1 गुणाची आघाडी ही कोंडांबोली संघाकडे आहे. परंतु या 5 मिनिटांमध्ये मित्रांनो सांगू शकत नाही की काय करिश्मा करेल हे मात्र सांगू शकत नाही.
कारण मैदान क्रमांक 1 वर जेवढे सामने झालेत तेवढे रफ अँड टफ मध्ये झालेले आहेत. बोनस पण करण्याचा प्रयत्न बघूया. विराज गुंडा आणि मला ते सुंदर पकड. क्या बात है. सामना संपला शेवटची 4 मिनिटं आणि मात्र दोन्ही संघामध्ये एवढी चुरस वाढलेली आहे. बघूया दोन्ही संघांकडे चांगल्या चढाई आहेत, पकडे आहेत. एकदा सार्थक वारके बघूया. रिकाम्यास ते माघारी परतून आणि मात्र थर्रेटचा घोंगा वाजते तो पुन्हा एकदा उसरोली संघासाठी. तरुण चढाई करतोय कोंडांबोली संघावर. बघूया सुंदर आणि मला ते बघूया आणि मला वाटते 6 गुण मिळवले आहेत. टॅकल आणि खरोखर या ठिकाणी थर्रेटची चढाई मात्र यशस्वी होते आणि सुपर टॅकल सुंदर चढाई. सार्थक गुंड सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. आणि मला ते पुन्हा एकदा सुंदर पकड उसरोली संघाकडून. या ठिकाणी खरोखर सामन्याला मात्र एक वेगळीच कलाटणी आलेली आहे. आपण पाहिलं होतं की मध्यंतरापर्यंत 3 गुणाची आघाडी कोंडांबोली संघाकडे होती. 5 मिनिटं असताना 1 गुणाची आघाडी. मात्र शेवटच्या क्षणाला बघूया जहारमान उसरोली संघ आणि मला ते पुन्हा एकदा सुंदर पकड. रायडर बाद म्हणून पंचांनी घोषित केलेला आहे. बघूया आणि मला ते या ठिकाणी सुंदर पकड. आणि मला वाटतं या ठिकाणी सामना संपलेला आहे. मला वाटते जहारमान उसरोली या संघाने बाजी मारलेली आहे.